कट जयलक्ष्मी एंटरटेनमेंट चं हे चित्रपट निर्धार नावाचं जे मी आत्ता करतो त्यात माझी एक थोडीशी खलप्रवृत्तीची भूमिका आहे. हा एक उद्योगपती असा माणूस दाखवला आहे आणि त्याने काही गोष्टी पूर्वी केलेल्या आहेत आणि त्याचा पुढे त्याची मुलंच म्हणजे त्याचा मुलगा आणि त्याचे काही इतर मित्र त्याला कसं त्याला पश्चात्ताप घडवून देतात आणि मग तो त्यातनं कसा बाहेर येतो या माध्यमातून या विषयावर किंवा या दुष्प्रवृत्तीवर काय उपाय समाजात देता येईल असा विचार लेखकाने केला. या चित्रपटाचा मुख्य उद्देश तो आहे की हा निर्धार किंवा हा उपाय यंग पिढीने तरुण पिढीने करावा असं साधारण या चित्रपटाचं कथानक आणि स्वरूप आहे. कोल्हापुरात शूटिंग होते. कोल्हापूरच्या बाबतीत थोडंसं कोल्हापूर आधीपासूनच शूटिंग नगरीच होती, चित्रनगरीच होती आधीपासून. म्हणजे मला तर आठवतं आम्ही कित्येक वर्ष म्हणजे माझ्या आधीपासून त्या आधी सुखसराफ असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, महेश कोठारे असतील यांनी अनेक चित्रपट कोल्हापुरामध्ये शूट केले. शालिनी स्टुडिओमध्ये मी अनेक शूटिंग्स केली आहे, जयप्रभा स्टुडिओमध्ये अनेक शूटिंग्स केली आहे. चित्रनगरी तर नंतर काय त्याच्या आधी बरीच शूटिंग्स म्हणजे काय हॉटेल आमची ठरलेली होती तिथे आम्ही राहायचो. या 2-3 स्टुडिओजमध्ये शूट करायचो. माझ्या आयुष्यातले खूप छान चित्रपट मी इथे शूट केला. जो अनंत मानेंनी दिग्दर्शित केला त्याचं नाव होतं लावण्यवती. म्हणजे अनंत मानेंचं शेवटचं चित्रपट पट्टेबापूरावच्या आयुष्यावर होतं. वर्षा संगमनेरकरांनी पवार आणि पट्टेबापूरावची भूमिका करायची. तर त्याची खूप चांगली आठवण माझ्याकडे आहे. विश्वविनायक नावाचं एक मयूर वैष्णवाचं चित्रपट मी पूर्णपणे इथे कोल्हापुरात शूट केलं आणि त्या व्यतिरिक्त अनेक अनुराधा असेल किंवा अनेक चित्रपट कुमार सोनीचे चित्रपट होतात. बरेच चित्रपट इथे शूट केले मी. अलका कुबलांची एक मालिका होती. अलका कुबल तेव्हा निर्मात्या होत्या त्याची आधार नावाची. त्याही मालिकेचं पूर्ण शूटिंग आम्ही इथे केलं. किशाबापूचा मळा म्हणून एक लोकेशन पूर्वी असेल त्या शूटिंग करायची. अशी सगळी लोकेशन्स आणि तेव्हाचं पद्मा असेल, ओपल असेल किंवा खाण्याची ठिकाणं आणि सोळंकी कोल्ड्रिंक हाऊसमधलं दूध कोल्ड्रिंक असेल या गोष्टी सगळ्या अजून आमच्या लक्षात आहेत. त्या अजून तशा आहेत आणि उपलची चव अजून गेलेली नाही. हां, आता त्या सगळ्या गोष्टी आता त्या स्मृतीत आहेत सगळ्या गोष्टी आणि त्या जोडीने मग शूटिंग इथली हवा इथला एक मोकळ्या ढाकळेपणा इथल्या लोकांचा जो दिलखुलास स्वभाव त्यांची बोलण्याची पद्धत ही सगळी अजून आहेच मला आणि त्यामुळे बरं वाटलं. खूप वर्षांनी मी शूटिंग करतो. थँक्यू.